नमस्कार, मी रेश्मा मोरे. पुस्तक वाचणं हा नुसता छंद नाही, तर आपल्या जगण्याचा महत्वाचा भाग आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या विविध विषयांवरील पुस्तकांच्या शोधात असतो. सततच्या वाचनाने समृद्ध होत जातो. वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी साहित्य उत्सव प्रसारित करत आहे पुस्तकांविषयीची उत्सुकता वाढवणारं हे प्रसारण पुस्तक जत्रा, ज्यामध्ये पुस्तकांचं समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केलं जातं. तर ऐकूयात साहित्य उत्सवचं हे विशेष प्रसारण पुस्तक जत्रा. पुस्तक जत्रा या कार्यक्रमात मी हरीश मुन्ने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रहो, मी आपल्यासाठी आज नवीन पुस्तक घेऊन आलो आहे. पुस्तकाचं शीर्षक आहे ययाती. आपण बऱ्याचशा पौराणिक कथा वाचलेल्या आहेत. त्यांच्यापैकीच ही एक गाजलेली कथा आहे, ययाती. लेखक वि.स. खांडेकर. भाऊसाहेब खांडेकर यांचं विपुल असं लेखन आहे. माय मराठीची सेवा त्यांच्या हातून खूप मोठ्या प्रमाणात घडली आहे. मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या माताब्रांपैकी एक म्हणजे वि.स. खांडेकर. वेगवेगळ्या विषयांवर लेखन करून समाज जागृती करणारे लेखक आपण खूप पाहिलेले आहेत. त्याचा उपयोगसुद्धा आपल्याला खूप झालेला आहे. पण आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी पौराणिक कथांवर लेखन करून त्यातील गुण आणि दोष दोन्हीही उघडपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या निवडक लोकांनी केलं आहे त्यापैकीच एक म्हणजे वि.स. खांडेकर. यांची अमृतवेल, अश्रू, ययाती अशी अनेक पुस्तकं पौराणिक कथांवर आधारित आहेत. त्यातच एक म्हणजे ययाती. ययाती हा सम्राट नहुषाचा पुत्र. सम्राट नहुष हा पराक्रमी राजा, ज्याने इंद्रावर स्वारी करून स्वतः इंद्रपद भोगलं. राजाच तो. पराभूत इंद्राच्या पत्नीवर त्याचं मन भाळलं आणि तिला भोगण्यासाठी म्हणून तो निघाला. उतावीळ नहुष तिथं पोजायच्या आत जेव्हा एका ऋषीला लाथ मारतो तेव्हा त्याला जो शाप मिळाला की या नहुषाची पुत्र कधीही सुखी होणार नाहीत, हा शाप त्याच्या मुलांना भोगावा लागला. त्यातला तो एक ययाती. नहुषाला 2 पुत्र, एक यती, दुसरा ययाती. यती बालपणीच अरण्यात निघून गेला. अर्थात या पुस्तकामध्ये त्याची आणि ययातीची भेट दाखवलेली आहे, तीही 3 वेळा. यामध्ये देवयानी हे एक खास पात्र आहे. शर्मिष्ठा, कचदेव, शुक्राचार्य ही महत्त्वाची पात्र आहेत. ह्या प्रत्येक पात्रामध्ये एक स्वतःचं आपलं असं वैशिष्ट्य आहे, स्वतःची एक ओळख या कादंबरीतून आपल्याला दिसून येते. हे पुस्तक म्हणजे ययातीची कामकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा, देवयानीची संसारगाथा आणि कचाची भक्तिगाथा आहे. ययाती हा स्त्रीलंपट आहे. त्याला स्त्री सुखापेक्षा
दुसरं कुठलंही सुख महत्त्वाचं वाटत नाही. अर्थात याचं कारणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. देवयानी ही त्याची पत्नी आहे, ती महाराणी आहे, पण तिने त्याला पती म्हणून काय सुख दिलं ते आपल्याला या पुस्तकातून वाचायचं आहे. त्यावरून आपल्या लक्षात येईल की तो या मार्गाला कसा वळला आणि का वळला. देवयानी ही बालपणी आईचं छत्र हरवलेली एक दैत्यगुरु शुक्राचार्यांची कन्या. शुक्राचार्यांनी तिला आई आणि वडिलांचं प्रेम दिलं, पण संस्कार मात्र दिले नाहीत. स्वतः शुक्राचार्य दैत्य आणि देवांमध्ये कायम वितुष्ट राहावं म्हणून प्रयत्नशील असणारे आणि त्यामुळे आपलं महत्त्व टिकून राहील हा त्यांचा भ्रम. यासाठी वाटेल ती विद्या संपादन करण्यासाठी तपश्चर्या करणारे शुक्राचार्य आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत. स्वतः अहंकारी घमंडी असणारा हा शुक्राचार्य, मग त्याची मुलगी तरी कशी असणार, ती त्याच्याहीपेक्षा थोडी जास्तच. अशी घमंडी आणि अहंकारी महाराणी असल्यानंतर त्या राज्याचं काय होईल ते सांगायला नको. ज्यांच्या राजाश्रयाला शुक्राचार्य राहत होते त्याच राजाची कन्या शर्मिष्ठा ही देवयानीच्याच वयाची एकत्र खेळत होत्या. परंतु एक विक्षिप्त स्वभावाची देवयानी तिला शेवटी दासी म्हणून हस्तिनापूरला घेऊन जाते. तिथं तिचा कसा छळ करते, तिचा कसा उमर्द करते हे या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळणार आहे. एवढं सगळं असूनही राजकन्या शर्मिष्ठा ही दासी असली, तिनं दास्यत्व स्वीकारलं असलं तरीही ती एक सुसंस्कृत आणि विचारी स्त्री दाखवलेली आहे आणि त्यागीसुद्धा तेवढीच आहे. शर्मिष्ठेची पतीवर असणारी निष्ठा, भक्ती, त्याच्यावर असलेलं प्रेम हे या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळणार आहे. तिचा त्याग, आपल्या पुत्राचा सांभाळ करण्यासाठी जेव्हा ययाती तिला बाहेर जायला सांगतो, ती निमूटपणे अरण्यात निघून जाते. योगायोगाने ययातीचा भाऊ यती त्या मायलेकाचा सांभाळ करतात आणि ज्या देवयानीचा मुलगा यदू आक्रमण थोपवण्यासाठी जातो, तो कैद होतो, त्याला सोडवून सुद्धा आणण्याचं काम हा पुरू करतो जो शर्मिष्ठेचा मुलगा आहे. तसं पाहता शर्मिष्ठेचं लग्न झालेलं नाही. ती दासी म्हणून असतानाच तिचा आणि ययातीचा संबंध आला. त्यातून आलेलं हे आपत्य म्हणजे पुरू. कच्छ. कच्छ हा अंगिरस ऋषींच्या आश्रमात ययातीला भेटलेला त्याचा एक बालमित्र. अंगिरस ऋषींच्या आश्रमात यांची दोघांची ओळख झाली, त्यांची मैत्री झाली आणि तो हा कच्छ देवाच्या आणि मानवाच्या उद्धारासाठी, संजीवनी विद्या आत्मसात करण्यासाठी जे परिश्रम आणि जी मेहनत तो करतो त्यात तो सफल होतो आणि त्यामुळे दैत्य आणि देवांमध्ये होणारं युद्ध टाळलं जातं. देव यशस्वी ठरतात. हा स्वर्गात जातो. इथंपर्यंत पुराणामध्ये कथा आहे, परंतु पुढील जी कथा यात दाखवलेली आहे ती उत्तर कथा ही कल्पित आहे असं म्हणायला हरकत नाही. पण कल्पित असली तरी ययातीला तो मोठ्या संकटातून वाचवतो आणि
आपला मित्रधर्म तो कायम पाळतो, तो शुक्राचार्यासारखा घमंडी वा अहंकारी नाही. किंवा शुक्राचार्याची पुत्री देवयानी, हिचं प्रेम कच्यावर झालेलं आहे, पण तो तिला गुरुभगिनी मानतो आणि शर्मिष्ठेला सुद्धा तो तितकाच प्रिय आहे, पण बंधुप्रेमानेच ती त्याच्याकडे पाहते. कचसुद्धा कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहत नाही. तो ययातीच्या अगदी विरुद्ध आहे. ययातीसारख्या काम वासनेने प्रेरित झालेल्या राजाला फसवणारी लोक खूप असतात, ज्यामध्ये मंदार आणि मुकुलिका आपल्याला यात दिसून येतील. तर माधवासारखा सच्चा मित्रही यात दाखवलेला आहे. असं हे उत्तम पुस्तक. माणसाची उत्क्रांती झाली, तो बाह्यांगाने बदलला, पण अंतरंगाने तो जसाच्या तसाच राहिला. त्याच्यामध्ये कधीही फरक पडला नाही. आपण ययाती पुस्तक वाचलं तर आपल्या लक्षात येईल की असे ययाती आपल्या अवतीभोवती कित्येक आहेत. दिसताना ते वेगळे दिसतात, पण असताना मात्र त्यांचं अस्तित्व वेगळं आहे. माणसातला रानटी पशु अजूनही जिवंत आहे. तो अजूनही त्याच्यात अंतर्मनात वास्तव्य करून आहे आणि तो कधीही बाहेर येईल ते सांगताच येत नाही. माणूस सुधारतो, पण त्याला ठेच लागली म्हणून नाही, तर भीतीपोटी. म्हणजे त्याला जर भीती नसेल तर तो सुधरेल असं वाटत नाही. आणि म्हणून माणूस कितीही विकसित झाला तरी त्याच्या मनातून जोपर्यंत त्याचा विकास होत नाही तोपर्यंत पूर्ण माणूस तो होऊ शकत नाही. हेच या पुस्तकातून लेखकांना सांगायचं आहे. ययाती ही कादंबरी आपण नक्की वाचा, आपल्याला ती आवडेल. यामध्ये प्रत्येक पात्र हे वाचण्यासारखं आहे, त्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि यातली जी पात्रं आहेत ही जितक्या उत्तम पद्धतीने रंगवलेली आहेत, जो कल्पनाविलास या पुस्तकात आलेला आहे तो अतिशय मोहक असा आहे. म्हणजे एक एक पात्र इथे जिवंत करण्याचं जे काम आणि कसब खांडेकरांनी दाखवलेलं आहे त्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले असं मला वाटतं. आणि म्हणून ही कादंबरी आपल्याला नक्की आवडेल असा माझा विश्वास आहे. पौराणिक कथा घराघरात पोहोचून त्यांचे गुण आणि दोष दाखवण्याचं धारिष्ट्य केवळ आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि ते आपण नक्कीच पाहिलेलं आहे. ही कादंबरी आपण नक्की वाचाल आणि ती आपल्याला आवडेल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.